हाय, तर आज आहे गुढीपाडवा. पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना हे नवीन वर्ष आनंददायी, सुखमय आणि भरभराटीचं जावो. आणि वर्षाच्या सुरुवातीला मी हे सांगेन की आयुष्यामध्ये खूप चांगले तुम्ही स्वतः बना आणि खूप चांगली माणसंसुद्धा कमवा. तर आज माझी गडबड होती आणि त्यात मी घातली होती साडी. आणि साडी घातल्यानंतर मला असं वाटत होतं की जणू काही मी खूप मोठी बाई आहे आणि म्हणजे खूप मोठा टास्क होता तो माझ्यासाठी. आणि साडी घालून स्वयंपाक करणं, कारण पूर्ण दिवसभर आणि स्वयंपाक करताना मेन म्हणजे साडी घालणं खूप मोठं काम होतं माझ्यासाठी. आणि त्यात ह्या पोळ्या करायच्या होत्या आणि इथं पोळ्या छान, म्हणजे कुठलीही गोष्ट बघा, आपण जर मन लावून आणि त्यामध्ये आपण खूप प्रेमानं करत असेल तर ते खूप छान होतं, काहीही असू देते. आणि तशीच माझी पोळीसुद्धा प्रेमळ आणि छान बघा इथं खूप छान फुगली. त्याचबरोबर माझी कटाची आमटी पण बनवून रेडी झाली होती आणि इथं बटाट्याची भाजी पण झाली होती आणि भात पण झाला होता. आणि इथं पोळी मी पहिल्यांदा एकच तुम्हाला बनवून दाखवली, बाकीच्या नंतर बनवल्या. आणि त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवला, छान अशी मी पूजा केली होती. त्यानंतर चिकू बघा ही अशी छानशी अशी रेडी झाली होती आणि परीसुद्धा. तर फोटो मात्र काढायला ह्या दोघींना खूप कंटाळा आला होता आणि शेवटी फोटो तर असे 1-2च काढले. त्यानंतर घराची छोटीशी होमटूर देते बघा, मी छानशी अशी रांगोळी काढली होती दरवाजासमोर. आणि हे असं एंट्रन्स आहे आणि हा आहे माझा हॉल आणि हा आहे माझा जसा माझ्या मनासारखा मला हवा होता तो सोफा असा आम्ही ठेवलेला आहे. आणि इथं आहे आमचं देवघर आणि घरामध्ये अजून खूप काही स्वप्न बघितलेली आहेत, ती पूर्ण करायची आहेत, अजून खूप काही बनवायचं आहे. आणि इथं आहे किचन आणि किचनमध्ये तुम्हाला पूर्ण पोळीचा स्वयंपाक असल्यामुळे हा सगळा पसारा दिसेल. आणि हे इथं छानसं बघा, कारण अजून ड्रेसिंग टेबल तर नाही आहे, पण त्याआधी हे मी छोटंसं असं बनवून घेतलं होतं कारण छान वाटेल आपल्याला. आणि ही आहे आमची बेडरूम आणि बेडरूममध्ये हे असं आहे, इकडं बेड आणि इकडं हे आमचं मोठ्याच्या मोठं वॉर्डरोब खूप मोठं बनवलेलं आहे, खूप म्हणजे खूप मोठं. त्यामध्ये आम्ही ड्रेसिंग टेबल नाही बनवला कारण आम्हाला तो सेपरेट घ्यायचा आहे किंवा बनवायचा आहे, ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये समजेलच. आणि या कोपऱ्यामध्ये एक छोटासा टेबल आहे, त्यावरती परी स्टडी करत असते. तर असं आहे माझं हे छोटंसं आणि छानसं घर. त्यात हे परीला पप्पांनी दिलेलं सुट्टीला आल्यानंतरचं गिफ्ट, तिचं टॅब. तर तिनं जो वॉलपेपर लावला आहे तो माझ्या मंदिरमधल्या विठ्ठल रखुमाईचा. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही ड्रेस चेंज केले आणि जेवण केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब